अल्पवयीन मुलीला धमकी देत चोपड्यातून अमळनेरला पळवून आणणाऱ्या चोपड्याच्या दोघांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। 6 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 6:45 वाजता चोपडा येथील एक अल्पवयीन मुलगी कस्तुरबा शाळेत जात असताना गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन राहणार मिल्लतनगर चोपडा याने तिला धमकी दिली आणि त्याच्यासोबत येण्यास सांगितले। जर तू येणार नाही तर तुझे आणि माझे प्रेम संबंध आहेत आणि लग्न झाले आहे असेही सांगेल अशी धमकी देऊन पीडित मुलीला तो बसने अमळनेर येथे घेऊन आला। तेथून त्याने त्याचा मित्र शेख मुजक्कीर हमीद पिंजारी याला बोलावून घेतले। दोघे जण पीडित मुलीला गांधलीपुरा भागात मुस्लिम वस्तीत घेऊन गेले। काही हिंदू मुलांनी मुस्लिम मुलांसोबत हिंदू मुलगी पाहिली म्हणून तणाव किंवा अनर्थ होऊ नये म्हणून त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले। पोलीस येताच गुलाम रसूल पळून गेला। पोलिसांनी पीडितेच्या पालकांना बोलावले। चोपडा शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध पोस्को आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी तपास करून दोघा आरोपींना अटक केली होती। हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता। ॲडव्होकेट राजेंद्र चौधरी यांनी युक्तिवाद करून 11 साक्षीदार तपासले। रिक्षा चालक आणि गांधलीपुरा भागातील प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश PR चौधरी यांनी आरोपींना 7 वर्षांची शिक्षा ठोठावली। तसेच 100 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवसांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली। पैरवी अधिकारी म्हणून 6 उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, पोलीस नाईक हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, अतुल पाटील यांनी काम पाहिले। सहाय्यक उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, पोलीस नाईक हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, अतुल पाटील यांनी काम पाहिले। अमळनेर शहरातील विशाल चौधरीचा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला MPDAचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवला आहे। अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल दशरथ चौधरी याच्यावर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने MPDAची कारवाई करून त्याला पुणे येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते। विशाल याच्यावर 6 गुन्हे असल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले होते। विशाल याने ॲडव्होकेट सुधाकर महाजन यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याचिकेवर युक्तिवाद करताना ॲडव्होकेट महाजन यांनी विशाल याचा अखेरचा गुन्हा आणि MPDAचा आदेश यात 7 महिन्यांपेक्षा जास्तीचा कालावधी आहे, म्हणजे तो खतरनाक गुन्हेगार नाही। तसेच त्यांच्यावरील 2 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे तर 4 गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत। त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी MPDAचे आदेश केल्यानंतर तातडीने त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। परंतु या प्रकरणात आदेशानंतर 8 दिवसांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला। यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णय व MPDA कायदा कलम 3 चे उल्लंघन झाले असा युक्तिवाद ॲडव्होकेट महाजन यांनी केला। त्यामुळे न्यायाधीश संजय देशमुख व न्यायाधीश RG अवचट यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्दबातल ठरवलाय। विशाल अंतरिम जामिनावर होता, त्याने पुन्हा कारागृहात हजर होण्याची गरज नाही असेही आदेशात नमूद करून स्थानबद्धतेचा आदेश रद्द केला आहे। सरकारी असलेली ओरिएंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनी एकीकडे नगर जिल्ह्याला 181 कोटी रुपये देते आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठेंगा दाखवत आहे। जळगाव जिल्ह्याचा राजकीय प्रभाव कमी झाला की काय अशी शंका शेतकरी नेते सुभाष पाटील यांनी उपस्थित केली आहे। जळगाव जिल्ह्यातील कापूस, मका, उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांना शासकीय धोरणानुसार पीक विमा मंजूर करण्यात आला। मात्र विमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्याकडे अपील केले। ही अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली। विमा कंपनीने मात्र कापूस पीक सोडून उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, मका या पिकांचा 4 कोटी विमा शेतकऱ्यांना दिला आणि कापूस पिकाच्या विम्याची रक्कम 72 कोटी रुपये देण्यास नकार देऊन विभागीय आयुक्तांकडे अपील केले। राज्य शासनाने अपील फेटाळल्यावरही विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयातील नागपूर येथील मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अपील फेटाळल्याचे पत्रच मिळाले नाही असे खोटेच सांगितले। त्यावर प्राध्यापक सुभाष पाटील यांनी पत्र मिळाल्याचा पुरावा सादर करताच विमा कंपनीचे अधिकारी हादरले आणि संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर विमा अधिकाऱ्यांनी दिल्ली येथे तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केल्याची कबुली दिली। यावर प्राध्यापक सुभाष पाटील यांनी नगर जिल्ह्यासाठी देखील शासकीय ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे आणि त्या जिल्ह्याला कंपनीने 181 कोटी रुपये विम्याची वाटप केली, मग जळगाव जिल्ह्याला का दिली नाही असा सवाल करताच विमा अधिकाऱ्यांनी हास्यास्पद उत्तर दिल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे। विमा कंपनीने वारंवार अपील फेटाळल्यानंतरही पुन्हा वरिष्ठ पातळीवर अपील करणे, अपील करताना खोटी माहिती देणे, एका ठिकाणी विमा देणे, दुसऱ्या ठिकाणी काही पिकांनाच विमा देऊन कापूस पिकाला टाळणे या बाबी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा करण्यासारख्याच आहेत।
जिल्ह्यातील राजकीय नेते व लोकप्रतिनिधी विमा मिळणार असल्याच्या घोषणा करीत असताना विमा कंपनी नेमकी विरोधात भूमिका घेत आहे, याचा अर्थ जिल्ह्यात 3 मंत्री असताना राजकीय प्रभाव कमी पडत आहे की काय, असा आरोपही प्राध्यापक सुभाष पाटील यांनी केला आहे. जागतिक एड्स दिनाच्या अनुषंगाने शहरातील मंगळग्रह मंदिर परिसरात मंगळवारी पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, चलचित्रफीत, चालता बोलता आदी एड्स जनजागृतीपर विविधांगी उपक्रम राबवून जनतेचे उद्बोधन करण्यात आले. या प्रसंगी HIV व कावीळ तपासणीही करण्यात आली. धार्मिक सह सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात. जागतिक एड्स दिनाच्या अनुषंगाने मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने मंगळग्रह मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहता 12 रोजी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. तसेच इच्छुक भाविकांची HIV व कावीळ तपासणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त अनिल अहिरराव, आनंद महाले, डॉक्टर प्रांजली पाटील, डॉक्टर प्रकाश ताडे, डॉक्टर आशिष पाटील, डॉक्टर प्रशांत शिंदे, विविध लॅबोरेटरीचे संचालक, आधार संस्थेच्या भारती पाटील उपस्थित होत्या. अमळनेर तालुक्यातील चौबारी येथे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते अगदी थाटात पार पडला. यावेळी LT पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. संरक्षण भिंत, रस्ता काँक्रिटीकरण या कामांचे लोकार्पण तर शेतशिवार रस्ता खडीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. सदर विकास कामांबद्दल ग्रामस्थांनी मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे आभार व्यक्त केले. देशात पहिल्यांदाच भारतीय भाषा उत्सव उच्च शिक्षण संस्थांमध्ये साजरा केला जात असून या निमित्ताने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय भाषा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम सादर केला. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी अशा भारतातील विविध भाषांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सर्वांना एकतेचा संदेश दिला. शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी भारतीय भाषा उत्सव का साजरा केला जातो यामागील पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सांगितली. सूत्रसंचालन नैना बोरसे व शुभांगी पाटील यांनी केले. शहरातील ताडेपुरा आश्रमशाळेत खासदार शरद पवार साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा झाला. यावेळी माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, राष्ट्रवादीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील, रफिक शेख, मुशीर शेख, माधव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जाकीर शेख व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. तापी काठावर धावडे गावांच्या नदीच्या वाळूपात्रातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असून वाळूचोरांनी रस्त्यात खोदलेली चारी पुन्हा बुजवून अवैध वाळू वाहतुकीसाठी वाहनांचा मार्ग मोकळा केला आहे. महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मोठ्या प्रमाणात वाळू उपशामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होऊन भविष्यात आम्हा गावकऱ्यांना पाण्याची झळ बसण्याची शक्यता असल्याची संतप्त भावना ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अॅडव्होकेट उमाकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. वाळू चोरींमुळे नदीत अक्षरशः मोठमोठे खड्डे झाले आहेत. महसूल कर्मचाऱ्यांनी धावडे येथील नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्यावर JCBच्या सहाय्याने चारी खोदली होती, मात्र वाळू चोरट्यांनी सदर चारी मातीने बुजवून टाकली आहे. त्यामुळे त्यांचे वाहतुकीचे ट्रॅक्टर पुन्हा एकदा सुसाट सुरू आहेत. 15 दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टरचा पुरावाचा व्हिडिओ महसूल कर्मचाऱ्यांना दिला. पोलीस पाटील आणि कोतवाल यांनी ट्रॅक्टरही पकडून ठेवले तरी कोणीच दखल घेतली नाही. ग्रामदक्षता समितीचे कुणी ऐकत नसल्याचा आरोप खुद्द समितीच्या अध्यक्षांनी केला आहे. बेसुमार वाळू चोरींमुळे भविष्यात आम्हा नदीकाठच्या गावांना देखील पिण्याच्या पाण्याची झळ बसू शकते. म्हणून महसूल विभागाने या अवैध वाळू वाहतुकीचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच अॅडव्होकेट उमाकांत पाटील यांनी केली आहे. अमळनेर येथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सर्व समित्यांची समन्वय बैठक प्रताप तत्वज्ञान मंदिरात पार पडली. सांघिक काम करून मेळावा यशस्वी करून दाखवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. मराठी वाङ्मय मंडळाचे डॉक्टर अविनाश जोशी, श्यामकांत भदाने, रमेश पवार, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, बजरंग अग्रवाल, माजी मंत्री विजय नवल पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, हर्षल पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सुरेश माहेश्वरी यांनी केले. भैयासाहेब मगर यांनी विविध समित्या व त्यांच्या प्रमुखांच्या नावाचे वाचन केले. सूत्रसंचालन संदीप घोरपडे तर आभार प्रदर्शन स्नेहा एकतारे यांनी केले.